समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील कातर खटाव येथील कात्रेश्वर हायस्कूलमध्ये 1974 आणि 75 साली इयत्ता 10वीच्या पहिल्या बॅचचे अनोखे स्नेह संमेलन नुकतेच पार पडले। यामध्ये एकूण 36 विद्यार्थी सहभागी झाले होते। सकाळी 10 वाजता हायस्कूलच्या प्रवेशद्वारात "अरे ओळखलं का मला" असं म्हणत सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रगीत, प्रार्थना होऊन ओळख परेड झाली। त्यानंतर गप्पा गोष्टी, गुरुजनांचा सन्मान, मार्गदर्शन, एकत्रित स्नेहभोजन, त्यानंतर गाणी, गप्पा-टप्पा मारत या विद्यार्थ्यांनी आपला दिवस आनंदामध्ये घालवला। शरीराचे वय कितीही झाले तरी मैत्री मात्र घट्ट आणि कायम ठेवायची या भावनेतून येथील काही वयस्कर मित्रांनी आपल्या 50 वर्षांपूर्वीच्या मित्रमैत्रिणींना एकत्र येण्याची साथ घातली आणि तब्बल 50 वर्षांनी हे 30 मित्रमैत्रिणी एकत्र जमले। नातवंडे खेळवायचं वय असतानाही 50 वर्षांपूर्वीच्या त्याच उमेदीने सर्वजण एकत्र आले। यामध्ये प्राचार्य, नायब तहसीलदार, इंजिनियर, बँकर, शिक्षक, शेतकरी, व्यावसायिक अशा बऱ्याच जबाबदारीतून निवृत्त झालेले सवंगडी एकत्र आले होते। या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक मडके सर म्हणाले, ठराविक काळानंतर कोणत्याही व्यक्तीला काय करतो, प्रॉपर्टी किती असे कोणीही विचारत नाही, परंतु तुमची तब्येत कशी आहे आणि मुले काय करतात हे 2 प्रश्न विचारले जातात। तेव्हा प्रत्येकाने आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या, जमेल तेवढा व्यायाम करा, तसेच दानधर्म करा, जेणेकरून तुम्हाला आपण आयुष्यात काहीतरी केल्याचं सुख मिळेल। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यादव म्हणाले, संस्कारित विद्यार्थ्यांमुळे शाळेचे नाव मोठे होते। आपला विद्यार्थी मोठे झाल्यानंतर गुरुजनांची ओळख विसरत नाही, हेच मोठे समाधान असते। यावेळी सुहास शिंगाडे, धनंजय क्षीरसागर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला तिरंगा ध्वज तसेच स्वर्गीय बापूजी साळुंखे यांची प्रतिमा तसेच अन्य भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या। यावेळी बॅचच्या शिक्षिका प्रतिभा राजे मॅडम, लेखनिक पाटील सर, प्राचार्य जालिंदर नलवडे, नायब तहसीलदार प्रकाश कांबळे, विलास पोले, लक्ष्मण जाधव, दादासाहेब नलवडे, NB बनसोडे, माधुरी बागल, निर्मला फडतरे, मंगल निंबाळकर, सुरेखा खराडे, सुशीला बागल, मुक्ता निंबाळकर, कलावती फडतरे, रंजना फडतरे, पोपट शिंगाडे, नंदकुमार सिंहासने, मधुकर चिंचकर आदी विद्यार्थी उपस्थित होते। जालिंदर नलावडे यांनी सर्वांचे स्वागत केले। माधुरी बागल यांनी प्रास्ताविक केले। मंगल निंबाळकर यांनी सूत्रसंचालन तर मधुकर चिंचकर यांनी आभार मानले। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, कातर खटाव। सर्वांना प्रथम वंदन करतो। खरं तर वेदगंगेला ज्ञान गंगा भिडवून आणणारे हे सगळे भगीरथ आहेत आणि आकाशातले तारे आहेत, जमिनीवरती येऊन फुलामध्ये गुंतलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना सुगंध देत आहेत। सुगंध देण्याचं काम चालू आहे आणि आम्हाला तो आमच्या राजे मॅडम, मडके सरांनी, पाटील सरांनी जो सुगंध दिलेला आहे आज हा दरवळत आहे। इतकं छान याने काम केलेलं आहे, खरोखर त्याची फुलं उमललेली आहेत असं भासत आहे। मी आता थोडंसं सगळं काही बोलणार नाही, पण तरी सुद्धा जे बोलणं आवश्यक आहे ते टाळता येत नाही, तेच मी बोलणार आहे आणि ब्रीफ मध्ये बोलणार आहे। खरोखर अंगावरती शहारे उभे राहतात। नाव मी घेतोय आमचे मुख्याध्यापक वसंत रामचंद्र राजे सर। त्यांचं नाव घेताना खरोखर एक जुनं व्यक्तिमत्व, एखाद्या चित्रपटातील हिरो असे असावे, पण त्यांच्या शब्दामध्ये फार मोठा दरारा होता। अतिशय शांत व्यक्तिमत्व होतं। फळ्यावरती लिहिताना जणू काही मोती चमकतायत असं वाटायचं। त्यांचा विषय तसं पाहिलं तर आम्हाला 11वीला ते शिकवत होते, 10वीला अधूनमधून येऊन मराठी आणि इंग्लिश शिकवत होते। मराठीचे समास इतके छान प्रकारे त्यांनी शिकवलं, आजही आमच्या लक्षात तसेच आहे। इंग्लिशचे पार्ट्स ऑफ स्पीच, नॅरेटिव्ह, डायरेक्टिव्ह इतकं छान त्यांनी शिकवलेलं आहे, कदाचित अनेक जणांच्या ते लक्षात असतील। असे हे आमचे राजे सर आमच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये नावाच्या स्वतः राजाप्रमाणे अधिराज्य गाजवत आहे असे हे राजे सर। राजे सरांच्या नावाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। त्यानंतर मला नाव घ्यावंसं वाटतं जाधव सर। जाधव सरांच्या विषयी मला असं वाटतं की सगळेजण खूप बोलतील, पण आता आपल्याला छोट्या अगदी लेखन गणित शिकवणारे, अस्खलित गणित शिकवणारे। 8वीला आम्ही आलो, आमचं पहिलं प्रकरण 8वीतील होतं संच। मग परिमेय संख्या संच असेल, छेद संच असेल, त्या संचापासून ते 9वीची सगळी प्रकरण, 10वीचे शेवटचं प्रकरण होतं लॉगॅरिथम।
इतकं छानपैकी त्यांनी मांडणी केली, पण तथापि या गोष्टीशिवाय त्यांचं असा शिरस्ता असायचा की प्रत्येक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे टक लावून पाहिलं पाहिजे. हे त्यांनी सांगितलं नाही, पण त्यांची बॉडी लँग्वेज सांगायची. आम्ही सगळे त्यांच्याकडून असे उभे राहायचो. भोपे सर, खरं तर भोपे सर हिंदी शिकवत होते. माझ्या अंदाजानुसार मडके सर नक्कीच आपण 8वीत आल्यानंतर 1, 2 ते 1.5 महिन्यानंतर आलेले आहे. लगेच आपण 8वीत आलो तेव्हा मडके सर नव्हते, त्यामुळे हिंदी सर पहिले 1 महिना ते 1.5 महिना मडके आपल्या भोपे सरांनी शिकवलं आणि नंतर मडके सरांनी जे काही हिंदी शिकवायला इतकं छान सुरुवात केली. आता मडके सरांच्या विषयी सांगितलेलं आहे. भजे रामेन अभियता निशाचर प्रार्थना इथली की नाही, हे त्यांनी शिकवलेलं आहे. येलमरवाडीला कॅम्प नेला, दाबेवाडीला बोबाळीला कॅम्प, असे 2 कॅम्प अतिशय व्यवस्थित त्यांनी सक्सेस केलेले आहे. रक्ष ईश्वरा भारता प्राचीना जडपदा ही त्यांनी भूपाळे आपल्याला. ठीक आहे, एवढ्या सगळ्यांचा इथंच परिचय थांबवतो. धन्यवाद. फक्त इकडे शांतता राखा. हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. मला जुन्या आठवणींना उजाळ मिळाला. सगळ्यांची विभागलेली मन एकच राहिली आणि त्यामुळे प्रेमभावना वाढली आणि सगळ्यांनी एकत्र येऊन असेच कार्यक्रम चालत ठेवा की जेणेकरून प्रत्येकाचं भवितव्य उज्ज्वल होईल. त्याच्या पुढे आपण असंच चालत राहूया, एकी वाढत राहूया आणि सामंजस्यपणा येईल, मैत्री वाढेल, जिव्हाळा वाढेल, आपुलकी वाढेल आणि नाती जुळतील. आणि हे महत्वाचं आहे, कारण आज समाजात माणसाचं दुरावलेलं आहे. संस्कृती बदलत चाललेली आहे, जीवनशैली बदलत चाललेली आहे, विचारशैली बदलत आहे. तर या आता आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे, एकत्र राहण्याची गरज आहे. त्यांनी सांगितलेले अनुभव तर इतके खूप सुंदर आहे आणि अशी कुटुंब देतात. कारण हा कलियुग जरी असला तरी आपण आपली संस्कृती वाढली, एकटी मराठी ही एकच आणि त्या दृष्टिकोनातून आपली प्रगती आहे आणि 16 आहे हा त्याला उद्योजक. त्यामुळे सगळे एकत्र येतील, सगळ्यांची प्रगती व्हावी अशीच अपेक्षा ठेवते. त्या काही बोलत नाही. तुम्ही आम्हाला विसरणार नाही, आम्ही विसरून आहोत. चेहऱ्याला आपले विद्यार्थी पण नाव लक्षात राहणार नाही. तुमच्यामुळे इथपर्यंत मिळालं त्याबरोबर एकदा तुमचा समाजाचा आभार आणि ज्यांनी नियोजन केले त्यांचाही परत एकदा आभार आणि धन्यवाद. 75 नवीन बॅच या कार्यक्रमाचे अध्यक्ष, नियोजित अध्यक्ष माननीय राजे मॅडम, या विद्यालयाचे मुख्याध्यापक यादव सर, तुम्ही माझे त्यावेळेचे सगळे विद्यार्थी तुम्ही आम्हाला लाजवलं. अशासाठी म्हणतोय की घरातल्याच माणसाने, घरातल्याच लोकांनी, घरातल्याच माणसाचा इतका मोठा आदर सत्कार केल्यानंतर मान खाली घालावीशी वाटते. आम्ही आमचं काम करत होतो, तुम्ही शिकत होता, तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देणं आमचं काम होतं. तरी सुद्धा आम्हाला असं वाटत होतं की आमचे विद्यार्थी 1975 सालचे विसरून गेले असतील, पण तुम्ही विसरला नाही. तुमच्यातला कुणीतरी एखादा देव माणूस उभा राहतो आणि या कार्यक्रमाच्या रूपानं तुम्हाला एकत्र आणतो, एका माळेमध्ये गुंफतो आणि ऐक्याची भावना दाखवतो. हे पाहिल्यानंतर अंतकरण त्या दिवशी नलवडे सरांचा मला फोन आला. पहिला नलवडे सरांचा, नंतर मुलगाचा फोन आला आणि मन माझं भारावून गेलं. वाटलं आपले जुने विद्यार्थी आपल्या आप्तेष्ट असल्यासारखं आपल्याला अजून सुद्धा विसरलेले नाही. ह्या सगळ्या गोष्टी या कालखंडामध्ये जात असताना मी या ठिकाणी 1972ला 18 जून 72ला आलो. त्या दिवशी ह्या हायस्कूल बंद होतं म्हणजे बांधणी झाली असणारा जो विनय भाव होता तो मला भावलेला होता आणि हेच या लोकांनी दिलेली पावती आहे. बरोबर. हे तुमच्यावर केलेले जे संस्कार आहेत, हे संस्कार
या संस्कारामुळे तुम्ही आज एकत्र आलेला आहात आणि तुम्ही एकत्र आल्यामुळं माझ्या या विद्यालयाचं नाव आजही अधिक उज्ज्वल झालेलं आहे. जर विद्यालयात तुम्ही जुनी मंडळी आला नाही तर या विद्यालयाचं नाव उंचीवरती जाणार नाही. मगाशी आमचे सर बोलता बोलता बोलले की एक शिक्षक होते त्याने 34 खून केलेले होते, 34 का 32 काय, आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यांच्या त्या राष्ट्रपती पुरस्काराच्या कितीतरी पटीनं मोठा हा पुरस्कार आज तुम्हाला या लोकांनी दिलेला आहे. कारण शिक्षकाच्या जीवनामध्ये एकच पुरस्कार सगळ्यात महत्त्वाचा असतो की बाजारात कुठल्याही शहरात फिरत असताना एखादा विद्यार्थी सरसर करून जवळ आला आणि त्यानं त्या शिक्षकाच्या पायाला हात लावला की शिक्षकाच्या डोळ्यात पाणी येतं. हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार तुम्ही तुमच्या या गुरुजनांना दिला. धन्य झाले हे गुरुजी, कारण त्यांच्या समोर त्यांचे विद्यार्थी कुणी इंजिनियर झालेला आहे, कुणी वकील झालेला आहे, कुणी नायब तहसीलदार झालेला, कुणी प्राचार्य झालेला आहे, कुणी LIC ऑफिसचे मोठे अधिकारी झाले आणि त्यांची मुलं सुद्धा इतकी उच्च पदावरती गेले म्हणजे त्यांचे संस्कार किती त्यांच्यामध्ये मुरलेले आहेत, बिंबलेले आहेत आणि त्यांनी आपल्या मुलांच्या मध्ये सुद्धा ते संस्कार रुजवलेले आहेत. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्याकडून तिसऱ्या पिढीपर्यंत तुमचं ज्ञान पोहोचवण्याचं काम वाहक म्हणून यांनी केलं आहे. धन्य ते विद्यार्थी तुमचे. आणि असे विद्यार्थी शिक्षकांना बरोबर बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलता येईल भविष्यकाळातल्या कार्यक्रमात. 2 वर्ष अजून आहेत मी इथं, 2 वर्षामध्ये नक्की संधी आली तर मी तासभर बाहेर बोलत. पण तुम्ही हे जे आयोजन केलं, नियोजन केलं, मला तुमच्याकडून भरपूर मागता येईल, पाण्याची टाकी द्या, हे द्या, काही नको. तुम्ही जे आम्हाला तोंड भरून बोलला, तुम्ही जे समाधानाला सकाळपासून इथं माझ्या ग्राउंडवरती वावरता, ती माझी लहान पात्र आणि आज तुम्ही मोठी पात्र इथं आला, त्याचा मला आनंद वाटला, धन्यवाद वाटला. तुम्ही या ठिकाणी आलात, हा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं मी तुमचा शतशः आभारी आहे. निमित्तानं उपस्थित असलेले त्यावेळेचे गुरुजन मला बोलायची कर्तव्य बोलायला तुमच्या म्हणजे शैक्षणिक वयामध्ये तुमचं सगळं शिक्षण वाड्यामध्ये झालं. अगदी माझंही 8वी पर्यंत शिक्षण वाड्यातच झालं आणि या इमारतीचा जो विकास झाला इकडे या भागाचा, इथं जे संकुल चांगलं उभं राहिलं त्याच्या संदर्भात फडके सरांनी पण सांगितलं असेल. आम्ही ऑफिसच्या कामाने तिथे त्याला बाहेर गेलो होतो आणि त्यांनी भरपूर सांगितलं असेल. तरी आता हल्ली एवढं म्हणजे स्पर्धेचं युग आहे. स्पर्धा फक्त मुलांच्यातच आहे असं नाहीये, नोकरीमध्ये असं नाही, तर या शाळांमध्ये पण स्पर्धा आहे आणि ज्या शाळांमध्ये चांगल्या सुविधा आहेत आणि शिक्षक उपलब्ध आहेत तिथं ती मुलं येतात आणि ही स्पर्धा एवढी वाढलेली आहे की आम्हा शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्हाला सुट्टी नसते तर त्या मुलांच्या घरी जाऊन आमच्या शाळेमध्ये या असं म्हणावं लागतं. हे मी का सांगतोय तर या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर भरपूर शाळेच्या गरजा पूर्ण करायला लागतात आणि इकडे इमारत उभी राहिल्यानंतर टप्प्याटप्प्यानं गावकऱ्यांनी इथं योगदान दिलं, पैसे खर्च केले आणि इमारत उभी राहिली. या 5-6 वर्षामध्ये मी 2019ला मी आलो इथं 1 जानेवारी 19ला. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.